तुम्ही हा समोसा कधी खाल्लाय का? ज्याला ना समोश्यासारखा शेप आहे, ना तो नेहमीच्या समोश्यासारखा दिसतो. दिसायला एकदम डिफरंट, पण नाव मात्र समोसाच आहे. पण फक्त दिसायलाच वेगळं आहे बरं का. चवीला मात्र भन्नाट, बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून मस्त मसालेदार हा समोसा बनून तयार होते. तर आज आपण बनवणार आहोत लखनौ स्पेशल एकदम खस्ता, खुसखुशीत आणि बनवायला अतिशय सोपा. ज्यांना कुणाला समोश्याचा शेप नाही देता येत व्यवस्थित, त्याच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग पटकन सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ना चॉपरमध्ये आपल्याला 5-6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण कळ्या, 1 इंच इतकं आलं ॲड करायचं आहे आणि चॉपरमध्ये आपल्याला हे सगळं छान जाडसर वाटून घ्यायचं. जर चॉपर असेल तर चॉपरमध्ये वाटा, नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटून घ्या. खलबत्ता नसेल तुमच्याकडे तर मिक्सरच्या पॉटमध्ये एकदम जाडसर वाटून घ्या. खूप जास्त बारीक पेस्ट करू नका. इथे तुम्हाला मी टेक्स्चर दाखवते बघा किती छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. असंच आपल्याला एकदम जाडसर वाटून घ्यायचंय किंवा तुम्ही एकदम बारीक-बारीक चिरून घेतला तरी चालेल. मिरचीचा ठेचा वाटून तयार आहे. आता आपण ना धने जिरे वाटून घेऊया. त्याच्यासाठी खलबत्ता घेतला. त्याच्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा हिरवी सोप, अर्धा चमचा जिरे ॲड केले. हे सगळं आपल्याला छान जाडसर वाटायचं. खूप जास्त याची पावडर करायची नाही. बघा असं जाडसर एकदम दरदराचं वाटून घ्यायचं. याची पावडर करायची नाही. पण असं आपल्याला धने फुटलेपर्यंत वाटून घ्यायचं. बघा इथे एका धन्याचे 2 तुकडे झालेत. बस एवढंच वाटून घेतलेले. आता आपल्याला ना मसाला तयार करून घ्यायचा बटाट्याचा. त्याच्यासाठी बघा गॅसवर पॅन ठेवून घेतलेले. त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमच इतकं तेल ॲड करायचं आहे. तेल छान गरम करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये धने, जिरे वाटून घेतलेलं ॲड करून घ्यायचे. थोडंसं 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मिरची, लसूण, आलं वाटून घेतलेलं आहे ते पण ॲड करून घ्यायचं. ते पण खूप जास्त वेळ भाजायचं नाही. फक्त 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये लगेच आपल्याला बटाटे ॲड करून घ्यायचे. इथे मी 4 बटाटे घेतलेत मोठ्या साईजचे. त्यांना रफली इथे मी कट करून घेतलेले आहे बघा. खूप जास्त बारीक करायचं नाही. असंच रफली कट करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर ॲड करायचे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचे. त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. हे सगळं छान आपल्याला 5-6 मिनिटापर्यंत हा मसाला एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचे. आपण जोपर्यंत मसाला छान भाजणार नाही, तोपर्यंत आपल्या समोश्याला ती चव येणार नाही. त्याच्यासाठी मसाला बघा इथे मी छान भाजून घेतलेले. मसाला छान भाजलेला आहे. आता 5-6 मिनिटं झालेले आहेत. गॅस बंद करून घेऊया आणि पूर्ण मसाला एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे. मसाला जोपर्यंत थंड होतोय, तोपर्यंत आपण पीठ लावून घेऊया समोश्यासाठी. त्याच्यासाठी बघा इथे मी 2 वाटी इतकं मैदा घेतलेला आहे. इथे तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. पण इथे मी पूर्णपणे मैदा वापरलेला आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा ॲड करायचा आहे. त्यानंतर थोडंसं एक पाव चमचा इतकं मीठ ॲड करायचं चवीनुसार. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचा इतकं तूप ॲड करायचंय. कधीही समोसा बनवत असताना तुपाचाच वापर करायचं. तुपाने ना खूप सुंदर असे खुसखुशीत समोसे बनवून तयार होतात. त्याची जी पारी असते ना वरची, ती इतकी खुसखुशीत, इतकी कुरकुरीत बनून तयार होते ना, ती मला फार आवडते. त्यामुळे बघा कधीही समोश्याचं पीठ लावत असताना तुपाचा वापर करायचा आणि तूप परफेक्ट वापरायचं. बघा 2 वाटीला 2 चमचा तूप ॲड केलेलं आहे. थोडं-थोडं पाणी ॲड करून आपल्याला एकदम घट्ट असा पीठ मळून घ्यायचंय. पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक पीठ मळून घ्यायचं. पीठ लावून तयार आहे. 5 मिनिटासाठी रेस्टवर ठेवूया आणि त्यानंतर लगेच आपल्याला समोसे करायला घ्यायचे. खूप जास्त वेळ रेस्टवर ठेवायचं नाही, नाहीतर पीठ नरम होते. लगेच पीठ मळून घ्यायचं आणि लगेच समोसा करायला घ्यायचा आहे. तर बघा इथे आपला मसाला पण पूर्णपणे थंड झालेला आहे आणि पीठ पण छान 5 मिनिटापर्यंत रेस्टवर ठेवलेलं होतं मी. आता परत एकदा आपण पिठाला छान हाताने सॉफ्ट करून घेऊया आणि त्यानंतर छोटे-छोटे बॉल्समध्ये कट करून घेऊया. म्हणजे आपल्याला समोसे एकसारखे बनवायला सोपे जातील आणि पटकन बनून तयार होतील. तर बघा इथे मी छोटे-छोटे एका आकाराचे बॉल्स कट करून घेतलेले, पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता ना आपण एक समोसा करून बघूया. त्याच्यासाठी सगळ्यात आधी एक पेढा घ्यायचं आणि एक लांबट अशी पोळी लाटून घ्यायची. गोल पोळी लाटायची नाही बघा, अशी लांब पोळी लाटून घ्यायची आपल्याला. जसं आपण नान लाटतो ना, तशीच आपल्याला नानसारखं लाटून घ्यायचं आहे. आणि खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड लाटायची नाही. अशी मीडियम साईजची आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर सेंटरमधून कट करायचं आहे आणि आता समोसा बनवून घ्यायचा. तर सगळ्यात आधी वरच्या बाजूने थोडंसं पाण्याचं बोट लावायचं बघा असं. त्यानंतर एका बाजूने उचलायचं, दुसरी बाजू त्याच्यावर आणून व्यवस्थित ठेवायची, व्यवस्थित चिपकून घ्यायची, नाहीतर तेलात टाकल्यावर फुटते समोसा. आणि व्यवस्थित बोटाने प्रेस करून त्याला चिपकवून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये जेवढी स्टफिंग भरता येते, जेवढा मसाला बसते तेवढा मसाला भरून घ्यायचं. मसाला भरपूर भरायचा. 2 ते 2.5 चमचा इतकं मसाला भरायचं. त्यानंतर बघा वरून पण पाणी लावायचं आणि इथे समोसाचा शेप द्यायचा नाही आपल्याला. एकदम सिंपल असा समोसा बनवायचा. बघा हा समोसा तो तुम्हाला इझिली बनवता येतो. सिंपली असं त्याचं तोंड बंद करून घ्यायचं
आणि छान व्यवस्थित बंद करायचं, नाहीतर हे पण तेलात टाकल्यानंतर फुटतात. आणि इथे बघा आपला पहिला समोसा बनवून तयार झालेला आहे. आता दुसरा समोसा बनवून घेऊया. सेम त्याच पद्धतीने वरच्या बाजूने थोडंसं पाण्याचं बोट लावायचं, दोन्ही बाजू उचलायचं असं आणि चिपकून घ्यायचं व्यवस्थित. आणि बोटाने पण प्रेस करायचं, छान व्यवस्थित प्रेस करून लॉक करायचं त्याला. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बघा असा मसाला भरायचा, भरपूर मसाला भरून घ्यायचं. त्यानंतर परत एकदा वरच्या बाजूनी पाण्याचं बोट लावायचं. पाण्याचं बोट लावल्याशिवाय बंद करायचं नाही, नाहीतर तेलात टाकल्याबरोबर फुटते समोसा. आणि बघा असं 2-3 पिंच करायचं असं. आणि त्यानंतर बघा असं आपल्याला एकदम छोटासा समोसा बनवून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी असे छोटे-छोटे समोसे, गोल समोसे बनवून घेतलेले आहेत. लखनौमध्ये हा समोसा खूप फेमस आहे, खूप आवडीने खाल्ला जातो आणि अशाच पद्धतीचे समोसा तिकडे जास्त बनवले जातात. खूप जास्त प्रमाणात तुम्हाला हा गोल समोसा आज बघायला मिळेल. तर बघा इथे मी सगळे समोसे करून घेतले आहेत. आता आपण तळून घेऊया. त्याच्यासाठी सगळ्यात आधी ना गॅसवर आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल एकदम हलकसं गरम करायचं. खूप जास्त गरम करायचं नाही समोश्यासाठी तेल. इथे बघा मी समोसे टाकून घेतलेत आणि किती हलकेसे बबल्स आलेत ना, एवढंच तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला समोसे तळायला टाकून घ्यायचे आहेत. आता जोपर्यंत समोसे पूर्णपणे तळले जात नाही, तोपर्यंत गॅस एकदम कमी ठेवायचं आणि कमी गॅसवरच आपल्याला शेवटपर्यंत हे समोसे जोपर्यंत खुसखुशीत होत नाही, छान असा गोल्डन कलर येत नाही, तोपर्यंत आपल्याला हे समोसे तळायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता समोशाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. छान आलटून-पलटून सगळ्या बाजूने मी सुंदर असा गोल्डन कलर येईपर्यंत समोसे तळून घेतलेले आहेत आणि मी एकाच बॅचमध्ये सगळे समोसे तळून घेतलेत. कारण भरपूर तेल टाकलेलं होतं मी कढईमध्ये. कढई पसरट घेतलेली होती. त्यामुळे बघा भरपूर समोसे बसले एकाच बॅचमध्ये आणि एकाच बॅचमध्ये मी सगळे समोसे तळून घेतलेत. तुम्ही ना कलर बघा, टेक्स्चर बघा, किती सुंदर असा कलर आलेला आहे समोशाला. आणि इथे आपले सगळे समोसे बनवून तयार झालेले आहेत. बघा किती छान कलर आलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, भलेही समोशाचा शेप समोशासारखा नाहीये, पण दिसायला अप्रतिम दिसत आहे आणि एकाच हाताने तुटते. इतका छान खुसखुशीत, कुरकुरीत असा समोसा बनवून तयार झालेला आहे आणि याची स्टफिंग तर अप्रतिम आहे. खरं सांगते, एकदा हा समोसा नक्कीच ट्राय करायला पाहिजे. इतका छान आहे. तसंही आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये तर काहीतरी छान गरमागरम खायला आवडते सगळ्यांना. तर नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.